Hello everyone. Today we are starting experiment number 5, limit test for iron. So previously we had seen limit test for chloride, limit test for sulfur. Then our next practical is the limit test for iron. So we all know why we are performing limit test. That is to find the impurity प्रेझेंट इन द सॅम्पल. आयर्न इम्प्युरिटी प्रेझेंट आहे का त्या सॅम्पलमध्ये हे फाइंड आउट करण्यासाठी आपण लिमिट टेस्ट परफॉर्म करत असतो. आपण काय करतो त्याच्याबरोबर स्टँडर्ड सोल्युशन आणि टेस्ट सोल्युशन आपण प्रिपेअर करतो आणि मग टर्बिडिटी आपण कंबाईन करतो. रिझल्ट जो काही आहे त्याचा तो कम्पेअर करत असतो. स्टँडर्डचा रिझल्ट हा काय असेल, स्टँडर्ड एक बनवलेलं असतं, दुसरं टेस्ट बनवलेलं असतं. सो टेस्टची जी कलर इंटेन्सिटी जी काही आहे हे स्टँडर्डपेक्षा जास्त असेल. काळजीपूर्वक ऐका मी काय सांगते ते. टर्बिडिटी आपण कशी कंपेअर करतो, आपण एक स्टँडर्ड सोल्युशन बनवतो आणि दुसरं टेस्ट सोल्युशन बनवतो. टेस्ट सोल्युशन जे आपण बनवतो त्याची टर्बिडिटी जे काही आहे मीन्स ओपेलसन्स प्रोड्यूस्ड बाय दॅट टेस्ट सोल्युशन इज कंबाईन विथ द स्टँडर्ड. जर काय असेल, ओपॅलसन्स ज्या काही प्रोड्यूस होतील, कलर जो काही प्रोड्यूस करेल टेस्ट सोल्युशन हा जर लेस टर्बिड असेल देन इट पासेस द टेस्ट. लेस टर्बिड असेल देन ती टेस्ट आहे ही टेस्ट पास होत असते. आणि इफ कलर इज मोर इंटेन्स कलर असेल तर काय होत नाही, ती टेस्ट आहे जी कोणती असेल ती टेस्ट पास होत नाही. सो now we will see this limit test for iron. So is experiment काय आहे number 5 to perform and report the limit test for iron as per the Indian pharmacopoeia. So these requirements are zinc sulfate, sodium chloride, magnesium sulfate. Then now see this principle behind this limit test for chloride. So ही limit test आता जी आहे क्लोराईडची आयर्नची ती कोणत्या प्रिन्सिपलवर बेस आहे, केमिकल रिॲक्शन होते आयर्नची. आयर्न जे आहे हे दोन फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. एक असतं ते Fe+3 आयर्न म्हणजे काय तर फेरिक आयर्न असतं आणि दुसरं असतं ते कोणतं फेरस आयर्न असतं. ह्या दोन फॉर्ममध्ये आयर्न जे काही आहे हे प्रेझेंट असतं. सो ह्याच्यामध्ये काय होतं लिमिट टेस्टमध्ये की जे काही पहिलं काय करतं, फेरस आयन जो काही आहे त्याचं कन्व्हर्जन होतं फेरिक आयनमध्ये. थायोग्लायकोलिक ॲसिड आहे. सो थायोग्लायकोलिक ॲसिड काम काय करतं, फेरिक आयन जो काही आहे दॅट फेरिक आयन त्याची रिॲक्शन होते विथ थायोग्लायकोलिक ॲसिडसोबत. दॅट टाईम त्याचं कन्व्हर्जन फेरसमध्ये होतं आणि तिथे कॉम्प्लेक्स आहे मीन्स फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स जो काही आहे हा तिथे प्रेझेंट असतो. सो ही रिॲक्शन कोणाकोणाच्या प्रेझेन्समध्ये होते. दिस लिमिट टेस्ट ऑफ आयर्न इज बेस्ड ऑन केमिकल रिॲक्शन ऑफ आयर्न इन वॉट दॅट केमिकल रिॲक्शन ऑफ आयर्न इन प्रेझेन्स ऑफ वॉट that is iron free citric acid means that citric acid you are using कोणाच्या प्रेझेन्समध्ये होते, सायट्रिक ॲसिड आहे, थायोग्लायकोलिक ॲसिड आहे आणि अमोनिया आहे. ह्या प्रत्येकाचा सेपरेट रोल आहे. अमोनिया जे काही आहे इथे हे अमोनिया अल्कलाईन मिडियम प्रोव्हाइड करत असतं. अल्कलाईन मिडियम जर असेल तरच काय होतं, पर्पल कलर जो फॉर्म होणार आहे तो इथे फॉर्म होत असतो. सो अमोनियाचे दोन रोल आहेत. काय तर इट प्रोव्हाइड्स द अल्कलाईन मीडिया अँड फॉर्मेशन ऑफ द पर्पल कलर ऑफ दिस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स. देन थायोग्लायकोलिक ॲसिड आपण यूज केलं जातं. आता थायोग्लायकोलिक ॲसिड रिॲक्शन बघा इथे हे थायोग्लायकोलिक ॲसिड आहे. ह्याचा फॉर्म्युला थायोग्लायकोलिक ॲसिडचा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा, CH3COOH हा कसला फॉर्म्युला आहे, ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे. आता थायो ग्रुप SH ह्या ग्रुपला काय म्हटलं जातं, थायो ग्रुप असं म्हटलं जातो. सो थायो ग्रुप SH ग्रुप आहे हा इथे काय होतो, ॲड होतो आणि ह्याच्यामधला ॲसिटिक ॲसिडमध्ये काय असतं CH3COOH हा एक H आहे तो निघून जातो आणि फॉर्म काय होतं CH2SH मीन्स थायो CH2SH COOH थायोग्लायकोलिक ॲसिड इथे फॉर्म होतं. आता इथे प्रिन्सिपल काय आहे, लिमिट टेस्ट इज बेस्ड ऑन वॉट केमिकल रिॲक्शन ऑफ आयर्न
इन प्रेझेन्स ऑफ वॉट डायल्यूट अमोनिया सायट्रिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते विथ थायोग्लायकोलिक ॲसिड. थायोग्लायकोलिक ॲसिड जे काही आहे इथे थायोग्लायकोलिक ॲसिडचा रोल काय आहे. थायोग्लायकोलिक ॲसिड फर्स्ट काय करतं तो कॉम्प्लेक्स जो काही आहे तो कॉम्प्लेक्स आहे ते फॉर्म करत असतो. ओके देन सी दिस फेरिक आयन त्याचं फेरसमध्ये कन्वर्जन होतं. देन दिस फेरस हा फेरस थायोग्लायकोलेट हा फॉर्म होतो. सी तर इथे व्यवस्थित रिॲक्शन बघा तुम्ही. फेरस इन प्रेझेन्स ऑफ थायोग्लायकोलिक ॲसिड डायल्यूट अमोनिया. वाय इट इज यूज डायल्यूट अमोनिया. इट प्रोवाइड्स द अल्कलाइन मीडियम फॉर द रिॲक्शन अँड वेन अँड ओनली वेन देअर इज अल्कलाइन मीडिया. अल्कलाइन मीडिया असेल तेव्हाच काय होतो पर्पल कलर जो काही आहे हा पर्पल कलर तिथे फॉर्म होत असतो. सो डायल्यूट अमोनिया यूज केलं जातं. देन सायट्रिक ॲसिड इज हिअर. सो सायट्रिक ॲसिड व्हॉट इट डू प्रेसिपिटेट जे काही फॉर्म होतं इथे त्याच्यासाठी प्रेसिपिटेट फॉर्म होऊ नये. सी आता प्रेसिपिटेट जर फॉर्म झाला तर इथे रिॲक्शन दाखवणार नाही आपल्याला टर्बिडिटी शो करणार नाही. सो हिअर व्हॉट इज यूज अमोनिया सोल्युशन. व्हॉट फॉर्म अमोनिया सोल्युशन जे काही आहे इट फॉर्म्स द प्रेसिपिटेड विथ आयन. अमोनिया आपण डायल्यूट अमोनिया जो वापरतो हा अमोनिया आयर्नसोबत मीन्स आपला जो Fe आहे ह्याच्यासोबत प्रेसिपिटेड फॉर्म करत असतो. सो टू break that precipitate formation citric acid is added to form ammonium citrate buffer and it form ammonium citrate buffer form करतो तो and it stabilize that ferrous thioglycolate complex. See जर आता आपल्याला काय करायचे रिॲक्शन जर व्हायची असेल तर तिथे तो प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये असून चालणार नाही. तो सोल्युशन फॉर्ममध्येच असला पाहिजे. आता आपण मग टर्बिडिटी आपण स्टँडर्डची टेस्टसोबत कम्पेअर करत असतो. मग जी काही टर्बिडिटी आपण बघणार तर पूर्ण तो जर प्रेसिपिटेट झालेला असेल तर ती टर्बिडिटी आहे मीन्स प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये तयार झाला. टर्बिडिटी वी कांट मीन्स आपण कम्पेअरसुद्धा करू शकत नाही. त्याच्यासाठी तो कसल्या फॉर्ममध्ये असला पाहिजे सोल्युशनच्याच फॉर्ममध्ये असला पाहिजे. आणि इथे काय होतं डायल्यूट अमोनिया जो आपण यूज करतो तो डायल्यूट अमोनिया आयर्नसोबत काय करत असतो प्रेसिपिटेट फॉर्म करत असतो. सो तो प्रेसिपिटेट फॉर्म होऊ नये ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड आहे. हे सायट्रिक ॲसिड ह्याच्यामध्ये ॲड केलं जातं. देन नेक्स्ट सी दिस आता ह्याच्यामध्ये काय होतं कलरेशन. तर केमिकल इंटरॅक्शन आपण बघितली. काय बघितली केमिकल रिॲक्शन होते आयर्नची विथ वॉट अमोनिकल सोल्युशनसोबत इन प्रेझेन्स ऑफ वॉट सायट्रिक ॲसिड आयर्न फ्री सायट्रिक ॲसिड विथ थायोग्लायकोलिक ॲसिड. विथ थायोग्लायकोलिक ॲसिडसोबत काय होतं इथे रिॲक्शन होत असते. दॅट टाईम इथे काय फॉर्म होतं फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स जो काही आहे हा इथे फॉर्म होत असतो. देन सी हिअर पर्पल कलर इज फॉर्म. हाऊ पर्पल कलर फॉर्म ड्यू टू द पर्पल कलर इथे का फॉर्म होतो ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स. फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्समुळे इथे पर्पल कलर आहे हा फॉर्म होतो. सी आता ओरिजिनल स्टेट जी काही आहे आयर्नची इज अनइम्पॉर्टंट हिअर ॲज थायोग्लायकोलिक ॲसिड काय करतं रिड्यूस करतं फेरिक आयन मीन्स Fe3+ आयनला टू फेरस आयन. फेरिक मीन्स Fe3+ आणि फेरस म्हणजे Fe2+. सो हिअर वॉट हॅपन थायोग्लायकोलिक ॲसिड रिड्यूस करत असतं. थायोग्लायकोलिक ॲसिड इथे यूज केलं जातं. त्या थायोग्लायकोलिक ॲसिडचा रोल काय आहे इट रिड्युसेस दिस फेरिक आयन टू फेरस. फेरिक टू फेरसला कन्व्हर्ट करत असतं ते रिड्यूस करत असतं. सो see here there is a use of the 20% citric acid is used which forms complex with other metals. This eliminates the interference of other metal ions. Now सी कलरेशनमध्ये आता इथे काय फॉर्म होतं पर्पल कलर फॉर्म होतो. पर्पल कलर का फॉर्म होतो ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स अँड हिअर डायल्यूट अमोनिया सोल्युशन वी आर युजिंग. सो दिस डायल्यूट अमोनिया सोल्युशन इज प्रोवाइडिंग द alkaline medium. So here this original state of iron is unimportant because what as thioglycolic acid reduces what ferric iron to फेरस आयनमध्ये रिड्यूस करत असतो. सो दिस टेस्ट इज वॉट व्हेरी सेन्सिटिव्ह वॉट बिकॉज ऑफ वॉट हिअर सायट्रिक ॲसिड इज यूज. वॉट इट डू सायट्रिक ॲसिड फॉर्म्स कॉम्प्लेक्स विथ अदर मेटल आयन. सायट्रिक ॲसिड अदर मेटल आयनसोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करत असतं. See here purple color is developed only in alkaline medium. So here
अमोनिया सोल्युशन इज यूज. अमोनिया सोल्युशन हा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला की वाय हिअर अमोनिया सोल्युशन इज यूज, बिकॉज हिअर पर्पल कलर डेव्हलप ओनली इन अल्कलाइन मीडिया. बट सी दिस अमोनिया फॉर्म काय करतं, प्रेसिपिटेट फॉर्म करतं विथ आयर्न, अदर आयर्नसोबत प्रेसिपिटेट फॉर्म करतं आणि ते प्रेसिपिटेट फॉर्म करू नये म्हणून इथे सायट्रिक ॲसिड आहे हे यूज केलं जातं. अँड सायट्रिक ॲसिड फॉर्म काय करतं, अमोनियम सायट्रेट बफर फॉर्म करतं. दिस अमोनियम सायट्रेट बफर स्टॅबिलाइज दॅट फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स. हा जो फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स आहे ह्या फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्सला ते काय करत असतं तर स्टॅबिलाइज करत असतं. सो दिस इज हे काय आहे, दिस इज द प्रिन्सिपल इन्वॉल्ड इन दिस लिमिट टेस्ट फॉर आयर्न अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल. ओके, हे प्रिन्सिपल आहे. काय मेन प्रिन्सिपल आहे, कोणत्या प्रिन्सिपलवर ही रिॲक्शन बेस आहे, केमिकल रिॲक्शन कोणावरची होते, आयर्नची. मीन्स इथे फेरिक आयर्न आहे, थायोग्लायकोलिक ॲसिड रिड्युसेस दिस फेरिक आयर्न टू ferrous iron and this reaction is occurs in the presence of dilute solution of the ammonia and citric acid. So this dilute solution of ammonia it provides alkaline medium and see purple color is developed only in alkaline medium and here citric acid is used. What is the role of this citric acid? Citric acid चा रोल काय आहे तर अमोनिया आयर्न सोबत प्रेसिपिटेट फॉर्म करतं. सो हे प्रेसिपिटेट फॉर्म होऊ नये सी आपल्या काय करायचं, लिमिट टेस्ट आपल्याला करायची आहे इथे. तर इथे प्रेसिपिटेट जर फॉर्म झालं तर काय होणार, आपल्याला ते लिमिट टेस्टचा रिझल्ट जो काही आहे तो आपण ऑब्झर्व करू शकत नाही. सो ते प्रेसिपिटेट फॉर्म होऊ नये ह्याच्यासाठी मग सायट्रिक ॲसिड आहे हे ॲड केलं जातं. अँड हिअर सी नाव हिअर यू कॅन सी फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स जो काही आहे हा फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स इथे प्रोड्यूस होतो. सी दिस रिॲक्शन इज इम्पॉर्टंट अँड इट इज क्वेश्चन आस्क ऑन दिस रिॲक्शन. सो सी स्टँडर्ड आता काय केलं जातं, फेरिक मीन्स फेरस आयर्न आहे विथ थायोग्लायकोलिक ॲसिड ह्याची रिॲक्शन होते इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट अमोनिया अँड सायट्रिक ॲसिड. अँड नाव सी हिअर इथे काय होतं, CH2SH हा थायो आहे अँड सी इथे COOH इथे काय झालेलं आहे, दोन मॉलिक्यूल घेतलेले आहेत CO आणि हा इथे काय झालेला आहे, ब्रेक झालेला आहे आणि CH2SH थायोचा ग्रुप आहे हा इथे काय होतो, अटॅच होत असतो आणि अशा प्रकारे इथे फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स स्टेबल फॉर्म मिळतो आपल्याला. देन नेक्स्ट प्रोसिजर, आता जनरल कन्सेप्ट स्ट्रक्चर, स्टँडर्ड सोल्युशन, टेस्ट सोल्युशन. आपण काय यूज करतो, सायट्रिक ॲसिड आणि अमोनिया सोल्युशन. मीन्स दॅट सायट्रिक ॲसिड इट शुड बी 20% आयर्न फ्री सायट्रिक ॲसिड. देन थायोग्लायकोलिक ॲसिड आपण जेव्हा इथे यूज करतो त्याच्यानंतर मग इथे कॉम्प्लेक्स फॉर्म होतो, त्या कॉम्प्लेक्सला फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स असं बोलतात आणि त्याच्यामध्ये मग नंतर पर्पल कलर जो काही आहे हा पर्पल कलर डेव्हलप होतो आणि त्याच्यानंतर मग आपण काय करतो, दोन्हीही कम्पेअर करू शकतो. टेस्ट सोल्युशन आपलं आणि स्टँडर्ड सोल्युशन आपलं दोन्ही काय करतो, कम्पेअर करत असतो. देन सी हिअर आता इथे तुम्ही काय बघितलं की आयडेंटिफाय आपण करणार आहे इम्प्युरिटी. देन सी कलर इंटेन्सिटी आपण कशी ऑब्झर्व करतो, कलर इंटेन्सिटी what we do that color produced by the sample, okay, under test color produce कोण करतं, sample जो काही means that color produced by sample under test is compared with color produced by the standard सोबत आपण सॅम्पलचा कलर आहे तो काय करत असतो, कम्पेअर करत असतो. देन सी जर काय झालं असेल, आता कलर जो काही आहे स्टँडर्डपेक्षा हा खूप जास्त आला असेल, मोर इंटेन्स असेल कलर, तर मग ते जे सॅम्पल आहे ती टेस्ट पास करणार नाही, बिकॉज सी फॉर फ्युचर यूजसाठी मग ती हे काय होणार ते तर हार्मफुल होणार. देन नेक्स्ट सी दिस ॲपॅरेटस रिक्वायर्ड आर मीन्स काय काय लागतं आपल्याला आता जनरली, नेस्लर सिलेंडर लागतात, वुडन स्टँड, ग्लास रॉड, व्हाईट टाईल, ग्लास बिकर, ओके, जी जनरल ग्लासवेअर आपल्याला लागतात. देन आयर्न सोल्युशन, सायट्रिक ॲसिड इज रिक्वायर्ड, थायोग्लायकोलिक ॲसिड, झिंक सल्फेट, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट हे टेस्ट सोल्युशनसाठी आपण वापरत असतो. झिंक सल्फेट, सोडियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम सल्फेट. देन हिअर आपण अमोनिया अमोनिया विच इज यूज इज आयर्न फ्री अमोनिया. देन सी ही काय आहेत, प्रोसिजर आहे स्टँडर्ड सोल्युशन आणि टेस्ट सोल्युशनची. सो
मीन्स दिस प्रोसिजर इज व्हेरी सिम्पल. ॲज पर प्रोसिजर तुम्हाला करायचं आहे. थोड्याच दिवसामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल करायला ॲक्च्युअली इथे येणार आहात. आपल्या लॅबमध्ये येऊन एक थोड्या दिवसांनी तुम्हाला तशी सूचना दिली जाईल, तसं तुम्ही प्रॅक्टिकल करायला येणार आहात. तेव्हा आपण हे परफॉर्म करायचं आहे. सो प्रोसिजर जी काही आहे ही आत्ता आपण डिटेल न बघता, प्रोसिजर आता हा कसला आहे, हा पूर्ण प्रॅक्टिकलचा पार्ट आहे. आता प्रॅक्टिकल म्हणजे काय, तुम्ही फिजिकली जे काही करायचं असतं ते. आत्ता आपण ऑनलाईन मोडने जात आहोत. सो हे जे काही आहे मीन्स प्रोसिजर तुम्ही जी काही करणार आहात ती आपण आल्यानंतर तुम्हाला ही ॲक्च्युअल परफॉर्म करायची आहे. तेव्हा आपण आल्यावरती ही प्रोसिजर तुम्ही ॲक्च्युअल परफॉर्म करणार आहात, त्यावेळी आपण ही प्रोसिजर बघू. सो राईट नाऊ ही प्रोसिजर आहे ही मी स्किप करते आणि पुढे जाते. आणि जे काही ऑब्झर्वेशन्स येतात, रिझल्ट्स येतात, ते तुम्ही प्रोसिजर केल्यानंतर तुम्ही लिहायचे आहेत. मीन्स दॅट कलर, आता तुम्ही झिंक सल्फेट प्रिपेअर करता, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, 3 हे तुम्ही प्रिपेअर केलेली असता. सो आता झिंक सल्फेटचा कलर मीन्स दॅट कलर इंटेन्सिटी प्रोड्यूस बाय दिस झिंक सल्फेट टेस्ट सोल्युशन. ते जे काही येईल मीन्स स्टँडर्डसोबत कम्पेअर करायची असते तुम्हाला. जे काही येईल, लेस येईल, मोर येईल किंवा सेम येईल, जे काही येईल ते तुम्हाला तिथे लिहायचं. सेम फॉर NaCl दॅट इज सोडियम क्लोराईड, सेम फॉर मॅग्नेशियम सल्फेट. देन रिझल्ट्स जे काही आहेत झिंक सल्फेट, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, ते सुद्धा तुम्हाला मीन्स समजा काय असेल, लेस इंटेन्स असेल ते जे काही आहे ते टेस्ट सोल्युशन, लेस इंटेन्स असेल देन इट कंप्लाइज द टेस्ट, मोर इंटेन्स असेल तर डज नॉट कंप्लाय द टेस्ट असं येईल तिथे. ओके, हे ऑब्झर्वेशन रिझल्ट्स तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा प्रॅक्टिकलला येणार, प्रॅक्टिकल तुम्ही परफॉर्म करणार, तेव्हा हे तुम्हाला लिहायचे आहेत. देन नेक्स्ट सी दिस क्वेश्चन्स. ओके, नाव सी क्वेश्चन्स आणि आन्सर काय आहेत ते आपण आता डिस्कस करूया, की तुम्हाला हे जर्नलमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स आणि आन्सर हे लिहायचे आहेत. सो आता एक्सपेरिमेंट नंबर 5 आहे. जर्नलमध्ये तुम्ही ही क्वेश्चन्स आणि आन्सर आहेत ही लिहिलीत तरी चालेल. प्रोसिजर जी काही आहे ॲज युजल जर्नलमधली जी काही आहे प्रोसिजर ती तुम्हाला सेम लिहायची आहे. देन नेक्स्ट सी, वाय लिमिट टेस्ट फॉर आयर्न इज परफॉर्म. हा काय आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे. आता आयर्नची लिमिट टेस्ट का परफॉर्म करतो आपण, टू फाइंड आउट द इम्प्युरिटी ऑफ आयर्न. मीन्स दॅट लिमिट टेस्ट ऑफ आयर्न परफॉर्म का केली जाते, टू फाइंड आउट द इम्प्युरिटी ऑफ आयर्न इन गिव्हन सॅम्पल ऑफ फार्मास्युटिकल प्रिपरेशन. आता आपल्याला इथे सॅम्पल बनवतो आपण, झिंक सल्फेटचं बनवतो आहे, सोडियम क्लोराईडचं बनवतो आहे, मॅग्नेशियम सल्फेटचं बनवतो आहे. सो इम्प्युरिटी आहे का नाही हे फाइंड आउट करण्यासाठी दिस लिमिट टेस्ट ऑफ आयर्न इज परफॉर्म. ओके, सिम्पल क्वेश्चन आहे, टू फाइंड आउट द इम्प्युरिटी, हे त्याचं आन्सर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, प्रिन्सिपल काय आहे लिमिट टेस्ट फॉर आयर्नचं. सो आपण लिमिट टेस्ट आयर्नचं बघितलं की थायोग्लायकोलिक ॲसिड आहे, इंटरॅक्शन होते, आयर्नची इंटरॅक्शन कोणाबरोबर होते, थायोग्लायकोलिक ॲसिडसोबत. ओके, मीन्स लिमिट टेस्ट फॉर आयर्न इज डिपेंड्स ऑन द इंटरॅक्शन ऑफ थायोग्लायकोलिक ॲसिड विथ वॉट, आयर्न इन प्रेझेन्स ऑफ सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होत असते. अँड इन अमोनिकल अल्कलाईन मीडियम, आणि अमोनिया सोल्युशन पण असतं, ते अमोनिया सोल्युशन अल्कलाईन मीडिया, अल्कली म्हणजे काय तर बेसिक मीडिया प्रोव्हाइड करत असतं. अँड दिस रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ पर्पल कलर्ड फेरस सॉल्ट ऑफ थायोग्लायकोलिक ॲसिड. आणि इथे काय फॉर्म होतं, जो काही होतो काय होतो, कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. मीन्स तेच काय आहे, फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. सो दिस इज वॉट, दिस इज द पर्पल कलर फेरस सॉल्ट ऑफ थायोग्लायकोलिक ॲसिड, हे काय आहे तिथे फॉर्म होत असतो. सो हे प्रिन्सिपल येणार जे काही आपण अगोदर डिस्कस केलं. काय प्रिन्सिपल आहे आयर्नच्या लिमिट टेस्टसाठी, इट डिपेंड्स ऑन इंटरॅक्शन ऑफ वॉट, थायोग्लायकोलिक ॲसिड विथ आयर्न, थायोग्लायकोलिक ॲसिडची आयर्नसोबत इंटरॅक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ वॉट, इन प्रेझेन्स ऑफ सायट्रिक ॲसिड. ओके, इन प्रेझेन्स ऑफ सायट्रिक ॲसिड अँड इन ammonical dilute ammonia solution. This dilute ammonia solution provides alkaline medium and this results in formation of purple colored ferrous salt of thioglycolic
acid means ferrous thioglycolate complex is formed. Here पर्पल कलर फेरस थायोग्लायकोलिक ॲसिड जो काही आहे हे इथे फॉर्म होत असतं. मीन्स प्रिन्सिपल काय आहे लिमिट टेस्ट फॉर आयनचं. दिस लिमिट टेस्ट फॉर आयन डिपेंड्स ऑन वॉट इंटरॅक्शन ऑफ थायोग्लायकोलिक ॲसिड विथ आयन. आयन काय होते आयन जो काही आहेत विथ थायोग्लायकोलिक ॲसिड त्याची रिॲक्शन होते इन प्रेझन्स ऑफ सायट्रिक ॲसिड आणि अमोनिया. सायट्रिक ॲसिड आणि अमोनियाच्या प्रेझन्समध्ये. देन देअर विल बी फॉर्मेशन ऑफ काय होतं फॉर्म तिथे पर्पल कलर फेरस सॉल्ट ऑफ थायोग्लायकोलिक ॲसिड. पर्पल कलर फेरस सॉल्ट काय होतं थायोग्लायकोलिक ॲसिड इथे फॉर्म होतं. So this is principle behind limit test for iron. Then next question काय आहे वाय अमोनिया सोल्युशन आणि सायट्रिक ॲसिड सोल्युशन आर यूज इन दिस आयर्न लिमिट टेस्ट. आता फर्स्ट अमोनिया सोल्युशन काय करतात अल्कलाइन मीडियम प्रोव्हाइड करत असतात आणि वेन देअर इज अल्कलाइन मीडियम जेव्हा असेल तेव्हाच तिथे पर्पल कलर डेव्हलप होत असतो. सो नाऊ सी अमोनिया सोल्युशन प्रोव्हाइड्स अल्कलाइन मीडियम फॉर द रिॲक्शन अँड पर्पल कलर डेव्हलप्स ओनली इन अल्कलाइन मीडियम. पर्पल कलर डेव्हलप कशामध्ये होतो फक्त अल्कलाइन मीडियममध्ये. देन हिअर सायट्रिक ॲसिड इज ऑल्सो देअर. सो व्हॉट इज डू सायट्रिक ॲसिड काय करतं आपण बघितलं अमोनिया सोल्युशन जेव्हा आयर्नसोबत रिॲक्ट होतो तेव्हा तो प्रेसिपिटेट फॉर्म करतो अमोनिया मीन्स तेव्हा मग सायट्रिक ॲसिडचा रोल काय आहे इट प्रिव्हेंट दॅट प्रेसिपिटेशन ऑफ आयर्न विथ अमोनिया ॲज आयर्न हायड्रॉक्साइड. सो what it do this citric acid it keeps the iron in the solution form even in the presence of ammonia by forming a complex. सी जेव्हा आता प्रेसिपिटेड फॉर्म असेल तर ती रिॲक्शन स्टेबल होत नाही. आता लिमिट टेस्ट आपण परफॉर्म करतो आहे प्रेसिपिटेड फॉर्म झाला पुढे ती रिॲक्शन काहीच होणार नाही त्याच्यासाठी तो सोल्युशन फॉर्ममध्ये असायला पाहिजे. मग इथे सायट्रिक ॲसिडचा रोल काय आहे की जे प्रेसिपिटेड फॉर्म करतो अमोनिया आयर्नसोबत जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा तो प्रेसिपिटेड फॉर्म करतो. ते प्रेसिपिटेड रोखण्याचं काम हे कोणाचं आहे सायट्रिक ॲसिड्सचं आहे. अँड मीन्स तो प्रेसिपिटेड ॲज आयर्न हायड्रॉक्साईड फॉर्म होत असतो. अँड तो आयर्न जो काही आहे त्याला तो सोल्युशन फॉर्ममध्ये ठेवतो प्रेसिपिटेड त्याचं होऊ देत नाही. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की रिॲक्शन व्हायचे लिमिट टेस्ट आपल्याला परफॉर्म करायचे त्याच्यासाठी आता नेस्लर सिलेंडरमध्ये प्रेसिपिटेड झाला तर आपण पुढे ते ऑब्झर्व करू शकणार आहोत का तर ऑफकोर्स नॉट. सो त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे ते सोल्युशन फॉर्ममध्ये पाहिजे. सो इट कीप्स द आयर्न इन द सोल्युशन फॉर्म. ते आयर्नला कसल्या फॉर्ममध्ये ठेवतं सोल्युशन फॉर्ममध्ये ठेवतं. इफ देअर इज मीन्स इव्हन जरी त्या अमोनिकल सोल्युशन तिथे असलं अमोनिया जरी असला तिथे तरीसुद्धा ते आयर्नला सोल्युशन फॉर्ममध्ये ठेवतं. कसं सोल्युशन फॉर्ममध्ये ठेवतं बाय फॉर्मिंग द कॉम्प्लेक्स मीन्स फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स. हा कॉम्प्लेक्स तिथे फॉर्म करून ते त्या आयर्नला सोल्युशन फॉर्ममध्ये ठेवत असतं. आला रोल लक्षात काय आहे अमोनियाचा रोल काय आहे आणि सायट्रिक ॲसिडचा. सी तुम्ही जेव्हा ही प्रॅक्टिकल तुमची केमिस्ट्री लिमिट टेस्टची प्रॅक्टिकल ही खूप मोठी प्रॅक्टिकल आहेत. प्रिन्सिपल ह्याच्या जे काही आहे आत्ताच इथे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. जर्नलमध्ये हे तुम्ही आता एक्सपेरिमेंट हे जे काही आहे एक्सपेरिमेंट नंबर 5 ह्याची क्वेश्चन्स आन्सर ही तुम्ही जर्नलमध्ये आता लिहू शकता. ओके. देन सी अमोनियाचं काय आहे रोल अमोनिया प्रोव्हाइड काय करतं अल्कलाइन मीडियम प्रोव्हाइड करतं रिॲक्शनसाठी आणि पर्पल कलर डेव्हलप कधी होतो जेव्हा तिथे अल्कलाइन मीडियम असेल तेव्हाच. देन सायट्रिक ॲसिड जे काही आहे सायट्रिक ॲसिड काय करतं प्रेसिपिटेड होणार जो काही आहे अमोनिया आयर्नसोबत रिॲक्ट होऊन प्रेसिपिटेड होतं त्या प्रेसिपिटेडला रोखण्याचं काम सायट्रिक ॲसिडचं आहे. आणि आयर्नला तो कशामध्ये ठेवतो सोल्युशन फॉर्ममध्ये ठेवतो इवन इफ देअर इज अमोनिया इज प्रेझेंट अँड दे कीप द आयर्न इन द सोल्युशन फॉर्म बाय फॉर्मिंग अ फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स. फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स तिथे फॉर्म करून तो आयर्नला सोल्युशन फॉर्ममध्ये ठेवत असतो. ओके. दिस इज थर्ड क्वेश्चन. हा तुमचा थर्ड क्वेश्चन आहे. देन सी फोर्थ क्वेश्चन काय आहे तर डीप रेडिश पर्पल कलर का डेव्हलप होतो मीन्स वाय देअर इज डेव्हलपमेंट ऑफ
deep reddish purple color in iron limit test. So this deep reddish purple color is formed due to what? Ferrous thioglycolate complex. फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्समुळे इथे काय होतो? डीप पर्पल कलर फॉर्म होतो. अँड दिस अमोनिया जो काही आहे, अमोनिया यूज करतो. अमोनिया अल्कलाईन मीडियम जे काही तिथे आपण यूज केलेलं असतो. सो ऑनली इन प्रेझन्स ऑफ दिस अल्कलाईन मीडियम हा डीप पर्पल कलर जो काही आहे हा फॉर्म होत असतो. दिस इज फोर्थ क्वेश्चन झाला हा, की डीप पर्पल कलर फॉर्म का होतो? का फॉर्म होतं? फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्समुळे. देन सी नंतरचे जे क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8, 9 जे काही आहेत. आता क्वेश्चन नंबर 5 आहे की ती जी रिॲक्शन इन्व्हॉल्ड आहेत असे म्हणजे ह्याच्यामध्ये लिमिट टेस्टमध्ये ती लिहा. सो जर्नलमध्ये जी रिॲक्शन आहे ॲज इट इज तुम्ही ती लिहायची आहे. देन 6, 7, 8, 9 हा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तो प्रोसिजरचा आहे. मीन्स स्टँडर्ड सोल्युशनसाठी तुम्ही प्रोसिजर कोणती करताय, झिंकसाठी कोणती करताय, NaClसाठी, सोडियम क्लोराईडसाठी कोणती करताय, मॅग्नेशियम सल्फेटसाठी कोणती करताय, ती प्रोसिजर तुम्हाला ॲज इट इज जर्नलमध्ये त्याचं सरळ सरळ दिलेलं आहे, ते तुम्हाला तसंच्या तसं लिहायचं आहे. देन नेक्स्ट 10th नंबरचा क्वेश्चन काय आहे? हाऊ टू ऑब्झर्व द कलर इंटेन्सिटी. कलर इंटेन्सिटी तुम्ही कशी ऑब्झर्व करत असता? जो कलर प्रोड्यूस कोण करतं? सॅम्पल अंडर टेस्ट. ओके, तो जो कलर आहे सॅम्पलने प्रोड्यूस केलेला हा कम्पेअर कशासोबत केला जातो? इज कम्पेअर्ड विथ द कलर प्रोड्यूस बाय स्टँडर्ड सोल्युशन. स्टँडर्ड सोल्युशनने जो कलर फॉर्म केलेला असतो त्याच्यासोबत काय केला जातो? मीन्स दॅट कलर प्रोड्यूस बाय सॅम्पल अंडर टेस्ट इज कम्पेअर्ड विथ कलर प्रोड्यूस बाय स्टँडर्ड सोल्युशन. सॅम्पलने मीन्स दॅट कलर प्रोड्यूस बाय सॅम्पल अंडर टेस्ट. सॅम्पलने प्रोड्यूस केलेला जो काही कलर असेल दॅट कलर इज कम्पेअर्ड विथ द कलर प्रोड्यूस बाय स्टँडर्ड सोल्युशन. स्टँडर्ड सोल्युशनसोबत तो काय केला जातो? कम्पेअर केला जातो टेस्टने. टेस्टचं सॅम्पल आहे त्या टेस्ट सॅम्पलने प्रोड्यूस केलेला कलर इज कम्पेअर्ड विथ दॅट कलर प्रोड्यूस बाय स्टँडर्ड सोल्युशन. स्टँडर्ड सोल्युशनसोबत तो काय केला जातो? मॅच केला जातो. ओके, अशा प्रकारे तुम्ही कलर इंटेन्सिटी काय करत असता? तर ऑब्झर्व करत असता. देन नेक्स्ट 11th नंबरचा क्वेश्चन आहे तो एक्सप्लेन द रोल ऑफ थायोग्लायकोलिक ॲसिड इन आयर्न लिमिट टेस्ट. थायोग्लायकोलिक ॲसिडचा रोल काय आहे आयर्न लिमिट टेस्टमध्ये? फर्स्ट थायोग्लायकोलिक ॲसिड कन्व्हर्ट काय करतं? इट रिड्युसेस फेरिक आयर्न मीन्स Fe3+ आयर्न टू फेरस आयर्न. फेरिक आयर्नचं कन्व्हर्जन फेरस आयर्नमध्ये करत असतं कोण? थायोग्लायकोलिक ॲसिड. अँड फॉर्म काय करतो तो? फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स फॉर्म करतो विच इज अ पर्पल कलर्ड सॉल्ट. फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. ते फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स काय आहे? इट इज ॲन पर्पल कलर्ड सॉल्ट आहे. सो हा काय आहे? थायोग्लायकोलिक ॲसिडचा रोल आहे आयर्न लिमिट टेस्टमध्ये. काय रोल आहे थायोग्लायकोलिक ॲसिडचा? थायोग्लायकोलिक ॲसिड काय करतं? कन्व्हर्ट काय करतं? फेरिक आयर्न मीन्स Fe3+ आयर्न टू फेरस आयर्न Fe2+ मध्ये काय करत असतं? कन्व्हर्ट करत असतं. देन अनादर रोल काय आहे त्याचा? इट फॉर्म्स द फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स. फॉर्म काय करतं? फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स जो काही आहे इथे तो फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स फॉर्म करत असतो विच इज अ पर्पल कलर्ड सॉल्ट. तो फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स काय आहे? इट्स अँड पर्पल इन कलर. थायोग्लायकोलिक ॲसिडचा रोल काय? फर्स्ट कन्वर्ट करतो तो फेरिक आयर्न टू ferrous iron and what it form here? Ferrous thioglycolate complex. This ferrous thioglycolate complex is what? It's a purple colored salt. Okay, so this is about limit test. So आपण ह्याचं प्रिन्सिपल बघितलं पहिलं. ओके, प्रिन्सिपल इन्व्हॉल्ड इन दिस लिमिट टेस्ट फॉर आयर्न. लिमिट टेस्ट ऑफ आयर्नचं प्रिन्सिपल काय आहे? रिॲक्शन कोणाची होते? अमोनिकल सोल्युशनच्या प्रेझेन्समध्ये, सायट्रिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये होते आयर्नची विथ थायोग्लायकोलिक ॲसिड. देन दिस थायोग्लायकोलिक ॲसिड रिड्यूस करतं फेरिक आयर्नला टू फेरस आयर्नमध्ये. फेरिक आयर्नला फेरस आयर्नमध्ये काय करत असतो? तो रिड्यूस करत असतो. देन रिॲक्शन बघितली आपण. प्रोसिजर आपण प्रॅक्टिकलला करणारच आहोत ही. देन क्वेश्चन्स बघितले आपण. हे लिमिट टेस्ट का परफॉर्म केलं ते प्रिन्सिपल रोल काय आहे इच इन्ग्रेडियंटचा. सी हे क्वेश्चन तुम्हाला व्हायवाला सुद्धा विचारले जातात. सी व्हायवा पण तुम्हाला मार्क असतात तुमच्या व्हायवाला. आणि समजा काय आता व्हायवाला एक्सटर्नल एक्झामिनर येतात तुम्हाला.
ते एक्सटर्नल एक्झामिनर मग तुम्हाला कोणताही प्रॅक्टिकलमधला किंवा थिअरीमधला कोणताही क्वेश्चन तुम्हाला ते विचारू शकतात. त्याच्यामुळे हे जे आहे प्रिन्सिपल ह्याचं व्यवस्थित ऐका, पुन्हा पुन्हा ऐका परत. ओके, क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही जर्नलमध्ये तुमच्या लिहू शकता. ओके, सो नाऊ वी विल स्टॉप ओव्हर हिअर. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी, जर कोणाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू. हॅपी लर्निंग. स्टे सेफ.